रोजच्या वापरामधला आहे आणि तो जर का आपण घरच्या घरी लावला आणि उगवला ऑर्गॅनिक पद्धतीने, तर आपल्याला कधी हवा त्यावेळेस आपण तो घेऊ शकतो, वापरू शकतो. जेवणात पोट फुगत असेल, ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर त्यासाठी सुद्धा पुदिना हा अत्यंत गुणकारी आणि उपयोगी आहे. पुदिना हा थंड प्रकारातला असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा कैरीच्या पन्ह्यामध्ये जर काही पुदिना टाकलात, कोणत्याही सरबतामध्ये जर काही पुदिना टाकून घेतलात, तर ते तुमच्या शरीराला थंडावा देणारं पेय ठरतं. तर असं मी एवढा घेतलेला आहे. तर आता याच्यामधलं बघूयात किती रुजून येतात ते. कारण काय आहे, हे आपण जे देठापासून किंवा कटिंगपासून लावणार आहोत, तर ते सगळेच्या सगळेच येतील असं नाहीये. याच्यामध्ये मी लावणार आहे. तर हा रुंद आहे. आणि याला फक्त पानं येणार आहेत, त्यामुळे फक्त नायट्रोजन युक्त खत आपण याला घालायचं आहे. तुम्ही आता हे मी 4-5 दिवस हे सावलीमध्ये ठेवणार आहे.